मीन राशी सप्टेंबर 2025 मासिक राशी भविष्य। मीन राशी ज्योतिषशास्त्रात सप्टेंबर महिना हा तुमच्यासाठी खूप खास मानला जातो, कारण या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांची स्थिती बदलणार आहे, ज्याचा परिणाम देश आणि जगात दिसून येणार आहे। या महिन्यात मंगळ, शुक्र, बुध आणि सूर्याची स्थिती बदलणार आहे। ज्योतिषांच्या मते सप्टेंबर महिन्यात शनी मीन राशीत वक्री स्थितीत आहे आणि तो कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडत किंवा दृष्टी देत राहील, ज्यामुळे शुभ योग तयार होत राहतील। याशिवाय इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर मंगळ महिन्याच्या सुरुवातीला कन्या राशीत असेल आणि 13 सप्टेंबर रोजी तुळ राशीत भ्रमण करेल। हा महिना मीन राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकतो। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यासोबतच संपत्तीत वाढ होऊ शकते। चला तर मग जाणून घेऊया मीन राशीचे मासिक राशी भविष्य सविस्तरपणे। मीन राशीसाठी सप्टेंबर महिना हा सुसंवाद आणि संतुलनाचा काळ आहे। करिअर आणि व्यवसायात स्थिरता येईल आणि काही लोकांना पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात। आर्थिक बाबींमध्ये हुशारीने गुंतवणूक करा। कौटुंबिक जीवन आनंददायी राहील आणि मुलांशी संबंधित बाबी सकारात्मक पद्धतीने सोडवल्या जातील। आरोग्यासाठी योग आणि हलका व्यायाम आवश्यक आहे। मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि साधनेत वेळ घालवा। सप्टेंबर 2025 मध्ये मीन राशीसाठी शांततेची बहुप्रतीक्षित भावना येईल। तथापि याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुन्हा विश्रांती आणि शांततेच्या दिनचर्येत बुडाल आहात। अगदी उलट, तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल, ज्यामुळे प्रत्येक काम सोपे आणि आनंददायी वाटेल। जणू काही तुमच्या संपूर्ण जीवन पद्धतीत एक नवीन ताजगी आली आहे। तुमच्या कल्पनांचे नियोजन आणि अंमलबजावणी अधिक सुव्यवस्थित आणि प्रभावी होईल। एकेकाळी तुमच्या प्रगतीला अडथळा आणणारे ते त्रासदायक छोटे अडथळे सहजतेने विरघळतील आणि यशाकडे जाण्याचा तुमच्या आकर्षक मोहिमेला बळी पडतील। हा उत्साहवर्धक काळ तुम्हाला नवीन व्यवसायात उतरण्याची प्रेरणा देऊ शकतो। तुम्हाला कदाचित अशा क्रियाकल्पांमध्ये रस नसेल जे पूर्वी रसही अनावश्यक वाटले असतील। कदाचित तुम्हाला कलात्मक मार्गांचा शोध घेण्याची इच्छा होईल, मग ते रेखाचित्र असो, हस्तकला असो किंवा तुमच्या उद्योजकीय भावनेचा वापर असो, जिथे सर्जनशीलता आणि व्यावहारिकता एकत्र येतात। व्यावसायिक आघाडीवर सकारात्मक बदल क्षितिजावर आहेत। तुमच्यासमोर नवीन आव्हाने येतील जी तुमची आवड जागृत करतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतील। भूतकाळातील जुने प्रश्न जे एकेकाळी कठीण वाटायचे ते कमी होऊ लागतील। त्यांचा प्रभाव कमी होईल, ज्यामुळे तुम्हाला स्पष्टता आणि दृढनिश्चयाने पाहण्यासाठी आणि कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्याची तुमची क्षमता ओळखण्यासाठी आवश्यक असलेली परिपक्वता आणि अंतर्गत शांतता मिळेल। सप्टेंबर महिना मीन राशीसाठी सुसंवादाचा महिना असेल। असा काळ जेव्हा जीवन सोपे होते आणि भूतकाळ आपली पकड मोकळी करतो। भविष्य त्यांच्या असंख्य शक्यतांनी तुम्हाला मोहित करण्यास सक्षम करते। प्रत्येक क्षणाला आलिंगन द्या आणि तुमच्या खऱ्या स्वतःला आणि इच्छांना केंद्रस्थानी येऊ द्या। या नवीन प्रेरणेला तुमच्या क्षमतेच्या अज्ञात यशांसाठी आणि न सापडलेल्या पैलूंसाठी दरवाजे उघडू द्या। या उत्साही महिन्यातून प्रवास करताना शांततेच्या भावनेत स्वतःला झोकून देण्यासाठी वेळ काढा। तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींनी पुन्हा जोडण्याची ही संधी आहे। वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात त्या नवीन उत्साहाचे एकत्रीकरण करा। सर्जनशील अभिव्यक्तीद्वारे असो किंवा नाविन्यपूर्ण प्रयत्नांद्वारे तुमच्या शोधाच्या भावनेला तुम्हाला परिपूर्ण मार्गांकडे मार्गदर्शन करू द्या। शेवटी सप्टेंबर 2025 हा असा काळ असेल जिथे वाढ आणि शांतता एकत्र राहतील, जो तुम्हाला शोध आणि आनंदाने भरलेला समृद्ध अनुभव देईल। तुम्ही किती दूर आला आहात याचा विचार करा आणि पुढे असलेल्या अनंत शक्यता ओळखा। प्रत्येक पावलावर तुम्हाला तुमचा मार्ग क्षमतेने उजळलेला आणि तुमचा आत्मा शांत उद्देशाच्या भावनेने प्रेरित झालेला दिसेल। या परिवर्तनकारी प्रकरणाचा आनंद घ्या, ज्यामुळे तो सतत यश आणि आनंदाचा पाया रचू शकेल। सप्टेंबर मध्ये मीन राशीच्या सूक्ष्म आकाशात बुध, युरेनस आणि प्लुटो यांचे संगत खूप आशादायक आहेत। हे ग्रह सूचित करतात की तुम्ही आता तुमच्या भूतकाळातील काही भागांवर पाने उलटण्यास आणि तुमच्या भविष्यावर खरोखर लक्ष केंद्रित करण्यास तयार आहात। येत्या आठवड्यात तुम्हाला एक नवीन गती जाणवेल, जी तुम्हाला पुढे जाण्यास आणि तुमच्यासाठी अर्थपूर्ण असलेल्या कारणांना अभिमानाने पाठिंबा देण्यास मदत करेल। स्पष्टीकरणाच्या या शोधात तुम्ही अर्थातच तुमच्या अनेक संसाधनांवर, विशेषतः तुमच्या चारित्र्याची ताकद आणि तुमच्या दृढतेवर अवलंबून राहू शकाल। तुमच्या कृतींचे दीर्घकालीन नियोजन करण्याची तुमची क्षमता तुमच्या भविष्यातील विकासासाठी एक मोठी संपत्ती असेल। त्यामुळे तुम्हाला कालांतराने तुमच्या कृतीबद्दल विचार करण्यास
आणि तुमच्या आवेगांना खूप लवकर प्रतिसाद न देण्यास मदत होईल। ज्याप्रमाणे वारा मृत पानांना वाहून नेतो त्याचप्रमाणे लवकरच तुमच्यावर बदलाचे वारे वाहतील। तुमच्या सूक्ष्म आकाशात प्लुटोचा प्रवेश म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होणार आहे आणि तुम्ही सुरुवात करण्यास उत्सुक आहात। सप्टेंबरच्या पहिल्या भागात तुमचे ध्येय स्पष्ट असेल। तुमचे दैनंदिन जीवन अधिक समाधानकारक बनवण्यासाठी तुम्ही कोणत्या उपायांची अंमलबजावणी करू शकता याचा विचार करणे तुम्हाला तुमच्या कल्याणाची काळजी आहे। म्हणून तुमच्या आठवणींकडे मागे वळून पाहण्यास आणि तुमच्या सध्याच्या अडथळ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या आशेने भूतकाळातील आघातांचा शोध घेण्यास तयार असाल। जरी या दृष्टिकोनामुळे काही तीव्र अगदी वेदनादायक भावना निर्माण होतील तरीही ते तुम्हाला तुमच्या भूतकाळातील काही घटनांखाली एक रेषा आखण्यास अनुमती देईल। त्यानंतर तुम्हाला खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर म्हणजेच तुमच्या भविष्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची प्रत्येक संधी मिळेल। गेल्या ऋतूंमध्ये तुम्हाला दाखवून दिले आहे की जर तुम्ही योग्य दृष्टिकोनातून जीवन पाहण्याचा निर्णय घेतला तर ते किती सुंदर असू शकते। तुमच्यात आनंदी राहण्याची तीव्र इच्छा असल्याने तुम्ही तुमचे पहिले बदल अंमलात आणण्यासाठी सप्टेंबरचा वापर कराल। मीन राशीच्या तारकाच्या आकाशात असलेले ग्रह आता सांगतात की ते तुमच्या जीवनाबरोबरच तुमच्या व्यावसायिक परिस्थितीशी देखील संबंधित असू शकतात। काळजी करू नका असे दिसते की प्रगती तुमच्या वैयक्तिक वाढीस सक्रियपणे हातभार लावेल। जर तुम्हाला तुमचे दैनंदिन जीवन पुन्हा नव्याने जगायचे असेल आणि तुमच्या काही वाईट सवयींपासून मुक्त व्हायचे असेल तर सप्टेंबरची पौर्णिमा आदर्श आहे। येणाऱ्या काळात ती तुम्हाला तुमच्या दिनचर्येतून बाहेर पडण्यास आणि तुमची उत्सुकता वाढू देण्यास प्रोत्साहित करेल। म्हणूनच त्याच्या प्रभावाखाली तुम्ही काही मनोरंजक शोध लावण्याची शक्यता आहे किंवा काही मनोरंजक लोकांना भेटण्याची शक्यता आहे। जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचे नशीब उज्ज्वल असू शकते, यासाठी डोळे उघडे ठेवा। सप्टेंबरच्या दुसऱ्या भागात तुम्ही जे सुरू केले आहे त्यात तुम्हाला नक्कीच टिकून राहायचे असेल आणि तुमची प्रगती पुढे चालू ठेवायची असेल। तथापि युरेनस असे सुचवतो की कधीकधी तुम्हाला तुमचा उत्साह आणि आवेग रोखणे कठीण जाईल। या संदर्भात उडण्याची वेळ येण्याआधीच तुमचे पंख जाळण्याची शक्यता जास्त आहे। सुदैवाने तुमच्या अंतर्ज्ञानाचे ऐकून तुम्हाला लवकरच हे लक्षात येईल की दीर्घकालीन तुमच्या कृतीचा विचार करणे आवश्यक आहे। महान साम्राज्ये कधीही एका दिवसात निर्माण झाली नसल्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात अल्पावधीतच मोठे बदल होतील अशी अपेक्षा करू नये। सप्टेंबरमध्ये तुम्ही दाखवलेल्या संयमामुळे तुम्हाला तुमची परिस्थिती अधिक शांतपणे समजून घेण्यास मदत होईल आणि तुम्हाला कोणती मुख्य उद्दिष्टे साध्य करायची आहेत ते अधिक अचूकपणे स्पष्ट करता येईल। मीन राशी, तुमच्या सूक्ष्म आकाशात बुध ग्रहाचे अस्तित्व हे एक चांगले चिन्ह म्हणून तुम्ही पाहू शकता। हा ग्रह तुमच्या उत्कृष्ट बौद्धिक क्षमतेची आणि तुमच्या जीवनाचे अगदी लहान लहान तपशिलात नियोजन करण्याची क्षमता दर्शवितो। सप्टेंबरच्या दुसऱ्या सहामाहीत तुम्ही तुमच्या रणनीतीला आणि तुमच्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गाला अधिक परिष्कृत करण्यासाठी या गुणांचा वापर करा। दीर्घकाळात लहान पावले तुम्हाला नेहमीच एका मोठ्या झेपेपेक्षा पुढे घेऊन जातील। या सप्टेंबरच्या अमावस्येमुळे तुम्हाला तुमच्या आंतरिक जगाचा शोध घेण्यास आणि तुमच्या भावना व्यक्त करू पाहत असलेल्या संदेशांचे विश्लेषण करण्यास आमंत्रित केले आहे। आत्मनिरीक्षणाची ही प्रक्रिया तुम्हाला सध्या तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि तुमच्या काही अडथळ्यांना ओळखण्यास मदत करेल आणि या विचार प्रक्रियेमुळे तुम्ही भूतकाळात ज्या सापड्यांनी तुम्हाला मंदावल्या आहेत त्यात पुन्हा अडकण्याचे टाळाल। मीन राशी, तुम्हाला या महिन्यात आढळेल की तुमचे जीवन लक्षणीयरित्या बदलले आहे। एकंदरीतच पाहता मीन राशीसाठी सप्टेंबर महिना हा उत्तम असणार आहे।